आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पार्थ पवार कोणत्याही पदावर नसताना कोणत्या निकषावर सुरक्षा? मी विरोधी पक्षनेता तरीही 20 फॉलोअप नंतर मला सुरक्षा। पार्थ पवारांच्या Y+ सुरक्षेवर वडेट्टीवारांचा आक्षेप। मात्र कुठल्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्यांना जर Y+ देत असाल तर कुठले तुम्ही निकष लावले? आम्हाला 10-20 वेळा फॉलो करावा लागला। महाविकास आघाडीचा साताऱ्याचा उमेदवार भ्रष्टाचारी, यशवंत विचारांची पाठराखण करणारा चारित्र्य संपन्न उमेदवार महाविकास आघाडीला मिळू शकला नाही। उदयनराजेंची शशिकांत शिंदेंवर टीका। एक चारित्र्य संपन्न माणूस उमेदवार मिळाला का मिळाला नाही? मतदानासाठी देशातील जनतेला चुकीच्या गोष्टी सांगून घाबरवलं जाते। मंगळसूत्राच्या मुद्द्यावर प्रियंका गांधींची नरेंद्र मोदींवर टीका, तर इंदिरा गांधींनी देशासाठी स्वतःचं सोनं दिलं। प्रियंका गांधींची प्रतिक्रिया। इंदिरा गांधी ने अपना सोना, जब जंग हुई थी, अपना सोना देश को दिया। मेरी मां का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है। वोटों के लिए महिलाओं को ऐसी बातें कर रहे हैं, डरा रहे हैं ताकि डर के वो वोट दें। शर्म आनी चाहिए उनको। कल्याणमधून शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेवर जाणार। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांचा विश्वास, खासदारकीचा फंड कुठे गेला? श्रीकांत शिंदेंच्या कार्य अहवालावर वैशाली दरेकरांचे प्रश्न। राहुल गांधींच्या आज महाराष्ट्रात 2 जाहीर सभा। बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी परतवाडामध्ये सभा, तर प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता राहुल गांधींची सोलापुरात तोफ थळणार। हिंगोलीच्या वसमतमध्ये आज मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची सभा। बाबूराव कोहळीकरांच्या प्रचारासाठी शिंदे अजितदादांची सभा। नांदेडच्या हातगावमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांसाठी सभेचं आयोजन। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये जाहीर सभा। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी मोडनिंब गावात सभा, तर ओमराजे निंबाळकरांसाठी पवारांची तुळजापूरमध्ये सभा। राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी आज नितीन गडकरींची सभा। दुपारी 2 वाजता वाशिममधील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सभा होणार।